नमस्कार मित्रांनो, माझं नाव प्रमोद मोहिते. माझ्या यूट्यूब चॅनल आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज आपण व्हिडिओमध्ये शिकणार आहोत की ई नॉमिनेशन कसं करायचं. म्हणजे जे का आपला UN आहे तो लॉग इन करून त्यामध्ये ई नॉमिनेशन कसं करायचं. तर व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी माझ्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब बटन दाबा आणि त्याचबरोबर घंटीचं बेल आयकॉन जे आहे त्याच्यावर ऑन करा, म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन येत राहतील. ठीक आहे, चला आपण वळूया व्हिडिओकडे. सर्वप्रथम तुम्हाला UN लॉग इन करायचं आहे. UN लॉग इन केल्यानंतर तुम्हाला असं एक मेसेज येईल, डिअर मेंबर, युअर लेटेस्ट ई नॉमिनेशन इज इनकम्प्लीट, प्लीज क्लिक प्रोसीड टू कम्प्लीट ई नॉमिनेशन. तर तुम्हाला आता नॉमिनी कोणाला ठेवायचं आहे त्याचं तुम्हाला आधार कार्ड लागेल, एक फोटो लागेल आणि त्याच्या डिटेल म्हणजे ॲड्रेस, डेट ऑफ बर्थ, नाव, हे सगळं तुम्हाला लागतील. तर ते तुम्हाला ते घेऊन बसायचं आहे, जेणेकरून तुम्हाला तिथं डाटा अपलोड करता येईल. त्याचबरोबर तुम्हाला त्या व्यक्तीचा फोटो पण लागणार आहे. तर जो काही JPG आहे तो फोटो आपल्याला काय करायचा आहे, क्रॉप करून ठेवायचा, जेणेकरून तुम्हाला तो तिथं अपलोड करता येईल. आता इथं तुम्हाला काय करायचं, ह्या प्रोसीड बटनावर क्लिक करायचं आहे. प्रोसीड बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे फॉर्म येईल. तर इथं काय लिहिलं, यू हॅव फॅमिली, तर येस म्हणायचं. येस म्हटल्यानंतर ना तुम्हाला तसा अशा प्रकारे आधार नंबर विचारेल. जो का ज्या व्यक्तीला नॉमिनी करायचं आहे त्या व्यक्तीचाच तुम्हाला इथं आधार नंबर पण टाकायचा आहे. हे तुम्हाला विसरायचं नाहीये, नाहीतर काय होईल, तुम्ही आधार नंबर दुसऱ्याचं कोणाचा टाकला तर त्याचा काही उपयोग होणार नाही. ठीक आहे, आता ज्या व्यक्तीचा आपण आधार नंबर टाकणार आहे त्या व्यक्तीचाच आपल्याला नेम, डेट ऑफ बर्थ विचारले, जेंडर विचारले, रिलेशन विचारले, ॲड्रेस आणि फोटो हे तुम्हाला काय करायचं, टाकायचे. आता आपण काय करूया, ज्या व्यक्तीला आपण करायचं आहे नॉमिनी ते आपण आधार नंबर टाकून घेऊ. त्याचबरोबर त्या व्यक्तीचा आजपर्यंत आधार नेम काय आहे ते टाका आणि त्या व्यक्तीची डेट ऑफ बर्थ जी काय असेल ते तुम्हाला इथं एंटर करायचे ॲज पर आधार. म्हणजे ज्या डॉक्युमेंटवरून तुम्ही टाकताय त्याच डॉक्युमेंटवरून टाका, जेणेकरून चुकाय नको. त्याचबरोबर त्या व्यक्तीचं जेंडर आणि तुमच्या संग रिलेशन काय आहे. आणि जर तुमचा UN जो ॲड्रेस आहे तोच असेल तर तुम्ही इथं सेम ॲज मेंबर म्हणला तर तो ऑटोमॅटिक ऑटो फिल होईल, किंवा तुम्हाला जर दुसरा ॲड्रेस टाकायचा तर इथं हाताने एंटर करू शकता. आता माझा तोच ॲड्रेस म्हणून तो टाकलेला आहे. आणि ते ज्या व्यक्तीचा फोटो आपल्याला अपलोड करायचा आहे, की त्या व्यक्तीला आपल्याला नॉमिनेट ठेवायचं आहे त्यांचाच फक्त अपलोड करायचा आहे. आणि जर तुम्ही काय करू शकता, क्रॉप वगैरे करू शकताय. प्रिव्ह्यू आणि अपलोड फोटो ओके म्हणायचं आहे. सक्सेसफुली अपलोड झाला. त्यानंतर खाली यायचं आहे सेव्ह फॅमिली डिटेल, ओके. आणि ते तुम्हाला बॉक्समध्ये क्लिक सेव्ह फॅमिली डिटेल करायचं आहे. सेव्ह फॅमिली डिटेल केल्यानंतर तुम्हाला तुमचं जे काय आपण आत्ता फॉर्म भरला आहे तो काय होईल, सेव्ह सक्सेसफुली होऊन जाईल. नंतर तुम्हाला खाली अशा प्रकारे बघा इथं आलेला आहे फॉर्म, त्याची डिटेल. आणि आपल्याला त्या बॉक्समध्ये क्लिक करायचं आहे. बॉक्समध्ये क्लिक केल्यानंतर ना तुम्हाला एकदा डिटेल चेक करून घ्यायचं आहे की बरोबर आहेत का नाहीत. आणि सगळ्या डिटेल तुम्ही चेक केले असतील तर तुम्हाला काय करायचं आहे, नेक्स्ट तुम्हाला इथं खाली ऑप्शन आलेलं आहे की शेअर किती %, 100, 50, 2 असतील तर तुम्ही 50-50 पण ॲड करू शकताय. जसे तुम्ही जेवढे फॅमिली मेंबर ॲड करत चाल तेवढे तुम्हाला इथं असं पर्सेंटेज वाईज टाकायला लागेल, किती द्यायचं आहे किंवा काय आहे ते, बरोबर. आणि त्याचबरोबर आता तुम्हाला इथं सेव्ह EPF नॉमिनेशनवर क्लिक करायचं आहे. तर क्लिक केल्यानंतर तुम्ही इथं बघू शकता अशा प्रकारे आता आपल्याला फॉर्म आलेला आहे. तुम्ही इथे व्ह्यू बी करू शकता, फॉर्म एडिट पण जर काही चुकलं असेल. आणि E-साइन, तर E-साइनवर क्लिक करायचं आहे. E-साइनवर क्लिक केल्यानंतर ना तुम्हाला जो आधारचा OTP आहे तो येईल. हे आपली प्रोसेसिंग होत आहे, तर थोडा वेट करायचा आहे. वेट केल्यानंतर तुम्ही बघा इथं अशा प्रकारे बॉक्स येईल. इथं बॉक्सवर क्लिक करायचं आहे की KYC आपण आधार थ्रू करणार आहोत. आणि त्याचबरोबर आता हे आधार जो नंबर आहे तो कोणाचा टाकणार, तुम्ही ज्याचं लॉग इन आहे त्या व्यक्तीचं आपल्याला काय करायचं आहे, आधारनं इथं आधार नंबर टाकायचा आहे. म्हणजे त्या व्यक्तीला काय होईल, आधार OTP आणि ते ई नॉमिनेशन सक्सेसफुली होऊन जाईल. तर इथं मी त्या व्यक्तीचा
ज्याचं आपण UN-मध्ये लॉग इन केले त्या व्यक्तीचा आपण टाकलेला आहे. आता त्या व्यक्तीला आधार OTP येईल, तो इथं आपल्याला एंटर करायचा आहे आणि त्यानंतर ना इथं क्लिक करून त्या बॉक्सवर क्लिक करून सबमिट म्हणायचं. सबमिट म्हणल्यानंतर ना आपलं ई नॉमिनेशन जे आहे फॉर्म ते आपलं काय झालेलं आहे, ई आधार म्हणजे आधार OTP थ्रू काय केलेलं आहे, व्हेरीफाय केलेलं आहे. इथं बघा PDF साइन सक्सेसफुली. जर तुम्ही होमला गेला आता तुम्हाला तो मेसेज येणार नाही ई नॉमिनेशन करा. तुम्ही किंवा ई नॉमिनेशनमध्ये जाऊन पण बघू शकताय की आपण ई नॉमिनेट कुणाला केलं. इथे बघा आता मॅनेजमध्ये ई नॉमिनेशनमध्ये आल्यानंतर तुम्हाला खाली यायचं, इथं बघू शकता आपण हे 16 जानेवारीला आपण सबमिट केलं आहे. इथं तुम्ही फॉर्म पण डाउनलोड करू शकता. अशा प्रकारे तुम्ही काय करू शकता, तुमचं UN लॉग इनमध्ये एम्प्लॉईच्या UN लॉग इनमध्ये ई नॉमिनेशन रजिस्ट्रेशन किंवा ई नॉमिनेशन फॉर्म भरून आपलं नॉमिनेशन रजिस्टर करू शकता. अशीच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका, शेअर करायला विसरू नका, लाईक करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.